मिथुन लग्न मे 2026. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप मेहनत करता आहात पण तरीही परिणाम दिसत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण या महिन्यात नेमकं काय चाललं आहे हे समजलं तर तुमचे अनेक प्रश्न सुटू शकतात. नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी. आपण पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. लक्षात ठेवा, ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब ठरवतो. म्हणून आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. अशाच प्रकारच्या अचूक माहितीसाठी चॅनलला जोडलेले राहा. मिथुन लग्न राशीसाठी मे 2026 हा महिना साधा नाही. या महिन्यात वरून काही दिसेल आणि आतून काही वेगळं चालू असेल. तुम्ही दिवसभर खूप बिझी असाल, काम करत राहाल, पण दिवसाच्या शेवटी समाधान मिळणार नाही. तुमचं मन सतत विचार करत राहील. एकाच वेळी अनेक गोष्टी डोक्यात असतील. काम, भविष्य, लोकांचे विचार, योजना. समस्या विचार करण्याची नाही, समस्या आहे फोकस न होण्याची. तुमची ऊर्जा वेगवेगळ्या दिशांना जाईल. तुम्ही अनेक कामं सुरू कराल, पण पूर्ण करण्याकडे लक्ष कमी होईल. या महिन्यात मिथुन लग्न राशीच्या जातकांना असं वाटू शकतं की तुमच्या मेहनतीला प्रतिसाद मिळत नाही. पण हा काळ तयारीचा आहे. सुरुवातीला परिणाम दिसत नसले तरी योग्य वेळी त्याचा फायदा मिळतो. महिन्याच्या सुरुवातीला मन खूप सक्रिय राहील. विचार थांबणार नाहीत. निर्णय घेणं कठीण जाईल. यामुळे कामात स्थिरता राहणार नाही. करिअर व व्यवसाय. मिथुन लग्न राशीच्या जातकांना महिन्याची सुरुवात चांगली राहील. कामाच्या संधी मिळतील. धनलाभाचे मार्ग तयार होतील. पण तुमच्यासमोर वारंवार बदल येतील. तुम्ही जे काम सुरू केलं आहे ते मध्येच बदलण्याची वेळ येऊ शकते. नवीन काम दिली असतील, तुमचं लक्ष विचलित होईल. या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा काम सुरू केलं तर ते पूर्ण करा. नोकरदारांसाठी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल, पण गैरसमज होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बोलताना विचार करून बोला. व्यावसायिकांसाठी धनलाभ होईल, पण स्थिरता राहणार नाही. कधी काम जास्त, कधी कमी. कलाकारांसाठी महिन्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कामाला मान्यता मिळेल. आर्थिक स्थिती. मिथुन लग्न राशीच्या जातकांकडे या महिन्यात पैसा येईल, पण त्याच वेळी खर्चही वाढेल. अनपेक्षित खर्च समोर येतील. महागड्या वस्तूंवर खर्च होऊ शकतो. पैसा साठवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. गुंतवणूक करताना घाई करू नका. आरोग्य. महिन्याच्या पहिल्या अर्ध्यात मानसिक थकवा जाणवेल. झोप पूर्ण होणार नाही. ओव्हर थिंकिंगमुळे शरीरावर परिणाम होईल. वेळेवर विश्रांती घ्या. सकस आहार घ्या. 15 मे नंतर परिस्थिती सुधारेल. मन शांत होईल. आरोग्य सुधारेल. नातेसंबंध. या महिन्यात संवादामध्ये स्पष्टता कमी राहील. तुम्ही बोलाल, पण समोरच्याला योग्य अर्थ पोहोचणार नाही. 19 ते 25 या काळात तुम्हाला जाणवेल की तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे. तुम्ही वाचन किंवा नवीन माहिती घेण्याकडे वळाल. या काळात तुमचे काही गैरसमज दूर होतील. ज्या लोकांबद्दल तुम्ही ऐकलं होतं त्यांचं खरं रूप समोर येईल. प्रेम संबंधांसाठी हा काळ चांगला आहे. नातं अधिक मजबूत होईल. वैवाहिक जीवनात संवादावर भर द्या. लहान गोष्टीमुळे वाद टाळा. कामाच्या ठिकाणी सूचना. या महिन्यात कामाच्या ठिकाणी विशेष काळजी घ्या. कुणाच्या पाठीमागे बोलू नका. गॉसिपपासून दूर राहा. लहान गोष्टी मोठ्या होऊ शकतात. तुमचे शब्द चुकीच्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं यात फरक आहे. फक्त वेळ घालवणं म्हणजे अभ्यास नाही. एकाच वेळी अनेक गोष्टी करू नका. एक विषय पूर्ण करा, नंतर पुढे जा. फोकस ठेवलात तर चांगले परिणाम मिळतील. महिन्याचा सारांश. महिन्याच्या सुरुवातीला गोंधळ आणि ताण राहील. मन स्थिर राहणार नाही. 15 मे नंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल. निर्णय स्पष्ट होतील. कामामध्ये स्थिरता येईल. तुमचं काम लोकांच्या लक्षात येईल. जर इथपर्यंत तुम्ही वाचत असाल तर कमेंटमध्ये जय गणेश लिहा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला जोडलेले राहा. उपाय.
बुधवारी गणपतीची पूजा करा, गणेश चालीसा पठण करा, हिरव्या रंगाचा वापर करा, गाईला हिरवा चारा खाऊ घाला, गरजूंना हिरव्या रंगाचे वस्त्र दान करा. हे होते मिथुन लग्न राशीवाल्यांसाठी मे महिन्याचे मासिक भविष्य. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मिथुन लग्न अशीच मित्रांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.